नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। महाराष्ट्र विधान परिषदेतील 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलाय। छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातील जालना जिल्ह्यात 216 मतदार असून स्वीकृत 22 सदस्यांना मतदान करता येणार की नाही याचे मार्गदर्शन निवडणूक विभागाकडे मागवल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली आहे। औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची माहिती देण्यासाठी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। निवडणूक जाहीर होताच मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे। निवडणुकीसाठी 25 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून आहे। 2 जून रोजी अर्जाची छाननी होणार असून 4 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे। मतमोजणी 22 जून रोजी होणार आहे। या मतदारसंघातील जालना जिल्ह्यात एकूण 215 सदस्य आहेत, त्यातील 2 मयत झाले असून उर्वरित 213 जणांना मतदान करता येणार आहे। शिवाय जनगणनेतून विजयी झालेले 3 नगराध्यक्षही मतदान करणार आहेत। परंतु विविध ठिकाणी असलेल्या 22 स्वीकृत सदस्यांना मतदान करता येणार की नाही याबाबत भारत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवल्याचे यावेळी सांगण्यात आलं। दरम्यान औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासन कामाला लागले, तर दुसरीकडे महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही निवडणुकीसाठी जोर लावला असून मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो आणि उमेदवार कोण राहतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय। विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघामधील निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीची अधिसूचना 18 मे रोजी भारत निवडणूक आयोगाने जारी केलेली आहे आणि त्याचा जो मतदार नॉमिनेशनचा जो कार्यक्रम आहे त्यानुसार 25 मे पासून नॉमिनेशन भरण्याला सुरुवात होईल। जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर हे त्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आणि RDC संभाजीनगर आणि RDC जालना हे त्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। आपल्याकडे एकूण 213 इतके मतदार आहेत। स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही 22 आहे आणि जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांची संख्या ही 3 आहे। याची जी प्रारूप मतदार यादी आहे ही उद्या प्रसिद्ध होईल आणि अंतिम मतदार यादी ही 1 जून रोजी प्रसिद्ध होईल। ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाकडून सूचना दिली त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे। जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावं असं मी ते आवाहन करतो। मराठवाड्याचे सर्वात मोठे सोन्याचे दालन जालन्यात सुरू होत असून सेवाराम ज्वेलर्सचे जालन्यात 21 मे रोजी भव्य उद्घाटन होत आहे। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एकाच छताखाली सोने, हिरे आणि चांदी खरेदी करता येणार आहे। सेवाराम ज्वेलर्सच्या माध्यमातून जालन्यात आता ग्राहकांना एकाच छताखाली सोने, हिरे आणि चांदीचे दागिने खरेदी करता येणार आहे। या भव्य सुवर्ण दालनाचं उद्घाटन उद्या 21 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे। हे मराठवाड्यातील सर्वात मोठं आणि भव्य सोन्याचं दालन ठरणार आहे। त्यामुळे राज्यभरातील सराफा व्यावसायिक आणि ग्राहकांची खरेदी यासाठी या ठिकाणी झुंबड उडणार आहे। 18 कॅरेट पासून 22 कॅरेटचे सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध करून दिले असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध सोने व्यापारी अनिकेत पृथ्यानी यांनी दिली। सर, कल सेवाराम ज्वेलर्स का ओपनिंग होने जा रहा है, क्या खासियत रहेगी इस आउटलेट में, कस्टमर को क्या बताना चाहोगे आप? सर, हम लोगों ने ये जो इतना बड़ा आउटलेट बनाया है, कस्टमर को सारी चीज़ें एक ही छत के नीचे वाजबी रेट में और भरपूर वैरायटी के साथ में मिले, जिसमें कस्टमर को 18 कैरेट, 20 कैरेट और 22 कैरेट में एक ही छत के नीचे सारी गोल्ड ज्वेलरी मिल जाएगी, डायमंड ज्वेलरी एक ही छत के नीचे मिल जाएगी, सिल्वर में सारे ऑर्नामेंट्स, यूटेंसिल्स, बर्तन, मूर्ति सब आपको एक ही छत के नीचे मिल जाएंगे। सर, मराठवाड़ा का सबसे बड़ा गोल्ड का आउटलेट होने जा रहा है। जी, क्या महसूस कर रहे हो, क्या हो रही है? ड्रीम कम ट्रू है सर। एक सपना जो सोचा था वो पूरा होने जा रहा है सर। नई शुरुआत है, कस्टमर्स के लिए कुछ ऑफर्स वगैरह क्या आप लोग? कस्टमर्स के लिए बढ़िया ऑफर रखे हैं सर, जिसमें हम लोग 22 कैरेट की जो ज्वेलरी है उसे सिर्फ 7% मेकिंग पे देंगे, 20 कैरेट की ज्वेलरी को सिर्फ और सिर्फ 8% मेकिंग पे देंगे। इसके अलावा जो मंथली सेविंग स्कीम है, मंथली सेविंग स्कीम में हम लोग फर्स्ट इंस्टॉलमेंट जो कस्टमर भरेगा उसमें 25% उसको फ्लैट डिस्काउंट है कस्टमर को।
और भी कई ऑफर्स है सर। लकी ड्रॉ है सर, जिसका बम्पर प्राइज़ है टाटा पंच। ऐसी कई सारी चीज़ें, कस्टमर्स को सुविधा। जालना में आज तक सराफा बाजार में कौन सी चीज़ नहीं थी जो आप लेकर आए हो कस्टमर्स की? सर हर एक ज्वेलर की एक स्पेशलिटी रहती है। कोई किस कस्टमर बेस को प्रेफर कर पाता है, कोई कहाँ पे कर पाता है। हम लोगों का एक विचार था कि हम लोग सारे कस्टमर बेसिस को एक छत के नीचे केटर कर पाए, चाहे वो छोटे में छोटा कस्टमर हो या बड़े में बड़ा कस्टमर हो, उसे एक छत के नीचे सारा केटर कर पाए। इसलिए इतना बड़ा ब्रांच हम लोगों ने इस्टेब्लिश किया है सर। सर आपका शुभ नाम? अनिकेत जगदीश पिथ्यानी। जालना जिल्ह्यात सध्या इंधन टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून जिल्ह्यातील तब्बल 170 पैकी 48 पेट्रोल पंप बंद पडल्याने नागरिक, शेतकरी आणि वाहनधारकांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत. इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि काही डिझेलचा साठा संपला आहे. काही पंप पूर्णतः बंद आहेत तर काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात इंधन उपलब्ध असल्याने वाहनधारकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी शेती मशागतीच्या कामांना वेग आलेला असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी पेट्रोल पंपावर रांगा लावत असल्याचं चित्र दिसतंय. जालना जिल्ह्यात इंधन टंचाईमुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून जिल्ह्यातील तब्बल 170 पैकी 48 पेट्रोल पंप बंद पडल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. इंधन पुरवठा साखळीमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपुष्टात आलाय. परिणामी काही पंप पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे. ज्या पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी मात्र वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना पेट्रोल मिळवण्यासाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागत असून काहींना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागते. दरम्यान पावसाळ्यापूर्वी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात झाली असून ट्रॅक्टरद्वारे नांगरणी आणि शेतीपूर्व तयारीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासते. मात्र डिझेलचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसतोय. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी तसेच कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठी शेतकरी पेट्रोल पंपावर रांगा लावत असल्याचं चित्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. इंधन टंचाईचा परिणाम केवळ वाहनांपुरता मर्यादित नसून मालवाहतूक, शेती आणि अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम होतोय. वेळेवर इंधन उपलब्ध होत नसल्याने अनेक सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान या गंभीर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून संकटाच्या काळातही प्रशासन झोपेत आहे का असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. जिल्हा प्रशासनानं तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कशासाठी आला तुम्ही आता? डिझेल साठी. शेती ट्रॅक्टर चालू काम, शेती पडली तशी नांगरायसाठी डिझेल मिळाना. हे असं एक घेऊन उभा राहा लागलं तिकडे जाणं पाण्याचं. हे का शासन आहे काय? माझं नाव ज्ञानेश्वर नामदेव मोरे. आता हे उन्हात उभा राहून डिझेल हे नेणं फक्त शेतीच्या कामासाठी, तर याला एक दिवसभर उभा राहायला लागू राहिले. ते बी 20 लिटर भेटू राहिले. तर 20 लिटर मध्ये किती घंटे ट्रॅक्टर चालतं? फक्त 5 घंटे. काय काम होईल शेताचं? काय इकडे उन्हात दिवसभर बसा. पेट्रोल डिझेल साठी रांगा लागल्यात, काही पेट्रोल पंप बंद आहेत, काय सांगा? काय आता आम्ही 10व्या पंपावर आलो बघा. इथं 10व्या पंपावर ते बी 2000चं एका माणसाला म्हणायला लागलं. आम्ही 2 जण आलेलो इथं. पैसे असून पुन्हा भांडणं करावं लागले. तुम्हाला सांगतो डिझेलला हे गव्हर्नमेंट काय म्हणते बाबा डिझेलचा तुटवडा नाही, तर आता रिअल काम आता खरे डिझेलचे चालू झालेले आहेत. शेतीचे काम चालू झालेत ना. नांगरट्याला डिझेल नाही, रोटावेटर हाणायला डिझेल नाही, कारण डिझेल नाही तर वाहन थांबावंच लागेल ना. आता बिन भाकरीच आता सकाळपासून जेवण तर केलंच नाही. हे काय डबे आणले, आम्ही लाईनला लागलो इथं. काही पैसे सुद्धा घेऊन डिझेल भेटना गेले. काय पर्याय नाही ना त्या गोष्टीला आता, आहे का नाही? जालना शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका प्रशासनामार्फत विशेष अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबवण्यात येत असून आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार शहरातील विविध भागांमध्ये नाल्यांवर आणि सार्वजनिक जागांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दरम्यान काल जुना जालना भागातील भाजीमंडी परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यासाठी महापालिकेचं पथक गेलं असता तेथील काही जमावाकडून पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेनंतरही महापालिका प्रशासनानं आपली कारवाई थांबवली नसून आज पुन्हा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. मामा चौक, वीर सावरकर चौक, फुल मार्केट, टांगा स्टँड ते उडपी हॉटेल परिसरापर्यंत नाल्यावर करण्यात आलेलं अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने हटवण्यात आलं. कारवाई दरम्यान अनेक अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. या मोहिमेप्रसंगी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, पथक प्रमुख BC राठोड, स्वच्छता निरीक्षक शोएब खान, उत्तम लाडाने यांच्यासह स्वच्छ
स्वच्छता कर्मचारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, नाल्यांमध्ये अडथळे आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनानं ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे आगामी काळात शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.